पुढची बातमी आहे भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांसंदर्भातली। भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण 400 ते 500 कोटी रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला। दस्तूर खुद्द काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीच हे आरोप केलेले असल्याचं बोललं जातं, मात्र हे आरोप बिनबुडाचे आहेत असं नरेंद्र मेहता म्हणतात। कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असंही मेहतांनी सांगितलं। आरोपपत्रांचे पत्र हे बोगस आहे असा सुद्धा दावा मेहतांनी केला। तुम्हीच तुमच्या आमदाराला नरेंद्र मेहताला जमीन माफिया म्हटलेलं आहे। तुमचंच पत्राचं हेडिंग तेच आहे। मग याला आम्ही राजकारण काय करायचं आहे? तुमचंच पत्र आहे, ते पत्र तुमच्या सगळ्यांजवळ आहे। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच खोटं बोलत आहे। म्हणजे आता असं म्हणतं, आता विधानसभेत आम्ही प्रश्न विचारणार आहे आणि विधानसभेतही हे पत्र आम्ही दाखवणार आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगावं की आम्ही राजकारण करतोय की तुम्हीच हे पत्र लिहिलेलं आहे। काही अडचणीचं नाही आहे। कुठलाही नरेंद्र मेहतांनी आत्तापर्यंत या चौकशीचा कुठलाही रिपोर्ट नाही आहे। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाही आहे। नरेंद्र मेहतांनी त्या विरुद्ध तक्रार आहे। माझ्याबद्दलही 10 तक्रारी होतात, सर्वाबद्दल तक्रारी होतात। त्यामुळे तक्रारीवर आपण फक्त चौकशी मागतो आहे। नरेंद्र मेहताबद्दल तक्रार असेल तर ती खाली पाठवलेली आहे। त्यावर आता योग्य चौकशी आमचे IGR करतील। आमचे राजकीय शत्रूंनी एक हेडिंग टाकून भूमाफिया असं पत्र मान्य मंत्री महोदयांनी दिलं। तोच मंत्री महोदयांनी पारदर्शन सांगितल्याची इन्क्वायरी करा। असं कुठलंही आमचं कंपनीचं किंवा माझं स्टॅम्प ड्युटीचं कुठलाही घोटाळा नाही, काही नाही, एकदम पारदर्शक आहे। आता जे बोलतात की ते फायदा पोचवण्यासाठी सरकारने केलं, तर ते एम्युनिटी स्कीम आणलेली तर कोणी आणलेली? त्यावेळी नाना पटोलेजी सभापती होते आणि महाविकास आघाडीची होती। हे सगळे आरोप या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनता सांगतो, हे बिनबुडावेचे आरोप आहे।